नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, सगळ्यांना शुभ संध्याकाळ. झालं का जेवण बिवण तुमचं? माझं जेवण नाही झालं बरं का अजून. मी झोपली होती, झोपेतनं उठून पण म्हणलं खावाच घासभर. आता गार बी लागायला आणि कामाचा कटाळा आलाय. सकाळपासून उठल्यापासून हात चालू आहे. आज मस्त याम चुकला पर दुसरं काम मुलकाचं करते. कामातनं थोडा पण वेळ भेटा नाही. इकडं हो का हे आणत्या झोपला या आणि दिदान गुडा बाहेर खेळते ती, इकडं तिकडं ताईकडं जाते ती, आबाकडं जाते ती, अभ्यास करते ती. ह्याने चाललं आता बाहेर. बसलं इतकं वाढलं होतं सोप्यावर, झोपलं ना आता निघालं बाहेर. गारच लागतंय मुलकाचं. मला तर घरातनं बाहेर निघू वाटणं झालं. झोपलेली उठून हो ताट आणले वाढून. आता बेसन आणि भाकर आणली. अजून एक भाकर उरली. सगळी जेव घातली. मग आज सगळ्यांनी जेवायला वाढलं आणि हातरून टाकून ठेवून झोपली होती. माझ्या घशात बी खो 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 करायला लागले. वातावरण काल तर दिवसभर ऊन नव्हतं, आज जरा थोडंफार तर पडलं होतं. वातावरण बी सारखं चेंज होतं या, आणि त्याच्यामुळं दुखणं जोर करतंय. कामाचा लोड वाढला, वातावरण चेंज झालं का मनानं आपोआप आजारी पडतं. त्याला काय पड म्हणायला लागत नाही. तर या सगळीजण जेवण करायला का बेसन, कोथिंबीर बिथिंबीर हिरवी मिरची टाकून बेसन केलंय. भाकरी 4 केल्या. किती जरी कामानं कटाळलं तरी आपण पोटाला चिमटा घेऊन बसतोय. बघ गडी माणूस आहे, लेकरं आहे, ती आजी आहे. मग त्यांना जेव्हा आजी म्हणली, काय म्हणलं काय करू, डाळीचं करू का काय? तर म्हणली नको बाया, हिरव्या मिरचीचं झुणका आणि भाकरी कर म्हणली बाजरीची. ते किती खाते आजीला तर अर्धी भाकर सरत नाही. पण आमच्या आजीला चवीचं लागतं, असं पातळ भाजी आवडत नाही. तेवढंच थोडं खायचं पण चवीचं खायचं म्हणते आजी. त्यामुळं झाले ते आता सगळ्यांचे जेवणं. आणटू तर काय दूध पिऊनच झोपलं होतं. आणट्यानं काय जेवण केलं नाही. जेव म्हणलं तर नको म्हणली. मग मगाशी मी येऊन त्यासने जेवाय वाढलं, पडले का येऊन माझ्यापाशी बराबर झोपी गेली. काय करायचं, वैताग आलाय कामाचा खरंच. बरं काढलंय, कटाळा आला या. पण केल्याशिवाय भाग नाही या. आंब्याची झाडं खुरपली तरी 2 शेवटची झाडं राहिलीच बघा. बसरा आणली दिरानं, पुन्हा म्हैस बांधायची, म्हशीचं दूध काढायचं. पण आहेच की माझ्या मागं शर्ट बांधायची आपली आपली. त्याच्यामुळं काय राहिली 2 झाडं शेवटाची राहिले. ते आंब्याचं एक, नारळाचं एक कडच राहिलं या. ह्यांनी बी पुन्हा खवळायला लागलं. राहू दे म्हणलं, काढ उद्या काढत काय, परवा काढ काय. भुईमूग खुरपायचं आहे म्हणलं. भुईमुगाला अजून खुरपान करावं लागतं या. डोळं तार वाटलं तरी झोप मस्त आली. मग म्हणलं आता उपाशी कसं झोपायचं. मग अशी मी जेवली होती बरं का. 3:30-4 वाजता थोडंसं खाल्लं होतं. दूध भाकर खाल्ली होती. त्याच्यामुळं काय भूक नसल्याने बी झालं. पुन्हा म्हणलं अजून बरोबर नसतं घरात लक्ष्मीनं उपाशी झोपणं बरोबर नाही म्हणते ती. म्हणून शाला म्हणलं काहीतरी घासभर जाईल तेवढं खायचं. ताट वाढून घेतलंय खरं, आता खायची इच्छा होईना झाली. वाढून घेतलंय म्हणलं काय येईल. तांब्या बी भरून आणलाय का इथं. बसलं होतं इथं. ह्यांनी जेवण करून येऊन गेलं बी लगेच उठून. ही आलं जेवण करून. मग म्हणलं जेव थोडंफार. म्हणलं आणावं जेवावं. इथं बसले तर मग म्हणलं ह्यांच्यापाशीच इथं बसून खावं बोलत बोलत. गेलं उठून शाना बाहेर. ते म्हटलं असताना मी जेवत होता, वाढून शान निघून गेली. ही जेवताना बसायचं काय माझं जडलंय. बाहेर गेलं का पडायला गेलं. पडल्या घरात अंकिताचा अभ्यास घेते ती. सांगितलंय भावाला अभ्यास घे अंकिताचा म्हणून. कालच्या अंकितावर लक्ष दिलंय चांगलं. अंकिता अभ्यास करते बरं का, हुशार आहे, तिच्या लक्षात राहतं सगळं. पण अभ्यास करायचा आळस लय तिला. आणि पुरगी ऐकत नाही. मी काय जरा बोलाय गेली का बापाला राग येतोय. पुरगी आहे किती दिवस आपल्यापाशी राहायचे, तू सारखी पोरासने किरीकिरीच करतीन असं करते. आपण नाही बोललं, आपण नाही वळण लावलं तर बाहेरची कोण वळण लावा येणार आहे का आपल्या लेकराला? वळण राहाय कोण येत नाही, पण नावं ठेवाय सगळीजण येते ती. आपलं लेकरू आहे, आपणच वळण लावलं पाहिजे. मग जरा थोडंफार कुठं बोलायला गेलं का लगी बापाला वाईट वाटतं. तर काय करायचं, हाय वाईट वाटतं. काल अजून लई वाईट वाटलं. पुरीला काय येत नाही, हे नाही बघितलं जरा का लगेच कसं वाईट वाटलं त्या. मग असं ही अगोदरच आपण सुधरून राहायचं असतं. लय जर लाड केला, लय जर मोकळी सोडली ना, डोक्यावरनं वगूळ सोडते ती लेकरं. हीच वय आहे बंधन घालायचं,
वळण लावायचं. गुडल्याला असं नाही की एक समद्याला वळण लावायची गरज असते. गुडल्याला आमच्या अंगचंच वळण आहे. खाली मान घालतं, कुणाला एक दोन शब्द बोलत नाही, कामाकामीच बोलतं. अभ्यासाची आवड आहे तिला, अभ्यास करते मनानं. तिला गरजच नाही मेन म्हणजे असं पूर्ण असं लक्ष द्यायचे. आणि येळभर ह्या आपल्या कामात असतं, या शेतातलं काहीतरी असतंय, मसाल्याचं असतंय. आणि मला तर काय त्यातलं गमनता येत नाही. आपल्या येळाचा अभ्यासक्रम वेगळा होता, आता वेगळा आहे. आणि ह्या पोरीचं तर वेगळंच आहे. वेळापत्रक म्हणते शाळेतच देत नाही ती. आणि ही शाळेची मास्तर बी आता डिकीजीला घातलंय मस्त शाळेला बरं का, पण अभ्यास काही ग्रुपला पाठवत नाही ती. मी म्हणत नाही तुमचा अभ्यास ऑनलाईन तास घ्या मोबाईलावर. अभ्यास तुमचा काय प्रत्येक विषयाच्या मास्तरांनी ग्रुप काढलाय ना, त्या ग्रुपला पाठवायचा. म्हणजे आईबापाला सोपं जातं आहे अभ्यास करून घ्यायला. मग हिला विचारलं का, हे काय ग जेवण करते याच, काय खाऊ वाटा नाही, सगळी जेवली ती. तो काय आणलं, पापड भाजून आणले. पापड भाजले तर ठेव. जेवती काय करायचं, सगळी जेवून झोपली होती. मी आली काय केलं ह्यांनी बाहेर. पोरं तिकडं तुझ्याकडे जेवते ती का खेळते ती, अभ्यास करते ती? जेवते ती, खेळते ती, काय बी. बघा मित्रांनो, मी असं पापड भाजलेलं बघा. तेलाला खाऊ वाटत नाही तेलाचं, म्हणून भाजून आणलं. उडदाचं पापड गॅसवरच भाजलेलं दिसत. गॅसवरच भाजून छान लागते बघ की चव. गॅसवर भाजून म्हणते ती गपर. काय नव्हतं ते जाऊन पापड भाजून मी आणली. भाकर हे वाढून हे तर काय खाऊच वाटणं झाली. चल आमच्या खोलीत, तुला ये वाटलं तर येते का बसते. काय वाटणं कामाने वेळ भर काटा आलाय. खा बाय. जेवली का तू? जेवायचा या पापड भाजले 2 तसंच आणलं. तो बी बरा उशीर केलाय जेवायचा. माझा उशीरच झाला. मला काय मला एक झाला उशीर, पण तुला ये म्हणते तर कुठं तुला माणसं जेवू वाटलं. बर चल घे माझं ताट. येते ये म्हणते जाऊ आपलं ना. जाते आता तिकडं जेवायला. तुला वाटेल की मला ये म्हणते मी जाऊन जाऊ ना, तर हे नेऊ तरी कसं एक हात. पोरगी बिरगी तिकडे असते, मी तिला आणायला तांब्या पाण्याचं. आलती बरं का, जरा असं खुरपू लागितलं जावं ना. आली बाया, दही करते याच. अंधार पडलाय, बाहेरची लाईट लावली नाही इकडची वाटतं मला किरी. आली काय तुझ्या घरात? इथंच बसती पर दरवाजा बसती तिकडं आत नको दे. बस बस बाया, तुला काय घरात येऊन देते. चाललंय जेवण. तू बी सगळे जेवण बाहेर घालवले, ती एकटीच बसली आहेस वाटतं. तो कशाचं केलंय कालवण? मी बी डाळीचंच करायची होती, पण म्हणलं करावा बेसन केलं. चव आली बघ ह्या पापडाला तोंडाला. खावाटरान जातं इथं घशात माझ्या, असं तोडायला आणि ठसका येते. काहीतरी वळवळल्यासारखं होतं इथं नरड्यात, आणि ठसका येतो याचा. दुखणं जोर करतंय आता. वातावरण कालच्यानं परवा दिवच्यानं बदललं होतं. म्हणजे आबाळ खारं वाटलं होतं, ऊन म्हणून कसलंच नव्हतं. पोरं अभ्यास करते ती वाटतं माझे. सगळ्यांना जीव खाऊ घातलं. म्हणजेच तिथं मग असताच मी जेवायचे राहिले, मी गेली नसते तिकडं. बेसन हाय आणते का तुला तिथला? नको बाया मला बेसन. घेतात आता थोडं मग. नको नको काय की चव येईल. मी कालवण केलंय आपलं चमचमीत. मला खाऊ वाटलं काय करू. पापडच भाजायले, पापड. चव आली पण पापडा ह्या. जेवू का मग आलं? नको बाया बस, अजून एक खायचं, एक खाती अजून. आजी जेवली का? आजी जेवून झोपली. गार लागते आजी, गारव्यानं बाहेर निघत नाही.
चिटर घालती पॅक होती आपली. आजीच म्हणली बेसन कर म्हणून केलं का.